चालू करा. आज पहिला दिवस असल्या कारणास्तव सामन्यांना उशीर झालेला आहे. त्याबद्दल आम्ही सर्व आयोजक सर्व संघांची दिलगिरी व्यक्त करत आहोत. उद्या टाइमात होतील आणि पेनल्टी सुद्धा लागेल. आजची आमची कमतरता किंवा बाजू जराशी कमी होती. 24 लाईव्ह यांना सुद्धा बऱ्याचशा ऑर्डर असतात. आदरणीय विनोद पाटील आणि त्यांच्या समेत संदेश पाटीलजी. नक्कीच आपण बघितलं असेल संदेश पाटील अगदी आत्ताच काही अतिशय आपल्या दिवसापूर्वी रायगड ठाण्यामध्ये फेमस झालेलं आहे. नक्कीच फेमस झालंय. आत्ताच त्यांना काही सुद्धा दिवसापूर्वी आपल्या आपण बघितलं असेल शुभेच्छा आहेत. ओडिसामध्ये जाऊन आले, हरियाणामध्ये जाऊन आले. प्रश्नच नाही, खाऊ नाहीये. आपल्या रायगड ठाण्यामध्ये नाही तर इतर राज्यांमध्ये सुद्धा ते जाऊन आपल्या ह्या रायगड जिल्ह्याची शान वाढवत आहेत. त्यांना सुद्धा शुभेच्छा. आपल्या गावातील मनीष माळी हा देखील गेला होता. बरोबर आहे. तर त्यांना सुद्धा असे ऑफर आल्या कारणास्तव आजची जी आपला जो उशीर झालेला आहे त्या कारणास्तव आणि आपल्या माणसाला आपण सांभाळून घेणे गरजेचं आहे. सध्याचं पर्वच असं आहे की आता बऱ्याच ठिकाणी क्रिकेटच्या मॅचेस चालू आहेत आणि अशा परिस्थितीत आजचा संडे होता, बऱ्याच ठिकाणी फायनल्स होत्या. तिकडचं सगळं आवरून परत या ठिकाणी येणं थोडंसं या ठिकाणी आपण बघतोय, कारण आपण आधीच एक आपला रस्ता भारी सावळा मार्गे आणि अशा परिस्थितीत त्याही सगळ्या कठीण परिस्थितीवर मात करत ते या ठिकाणी पोहोचले. त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतोय. बोलतोय आता मात्र दुसऱ्या फेरीतील सामन्यांकडे आपल्याला पाहायला मिळतील. 6 संघ या ठिकाणी बघायला मिळतील. शेवटचे देवेंद्र माळी सगळ्या पक्षांनी डोपे टेकले या सावळा रस्त्यासाठी. कुठल्या एका पक्षाचं नाव घेणं चुकीचं आहे. अक्षरशः डोपे टेकले, पण ती पॉवर आपल्या सर्व ग्रामस्थांमध्ये होती. डायरेक्ट रस्ताच ब्लॉक करायला पाहिजे होता. सर्व ग्रामस्थ एकवट होऊन चला वळूया मॅचकडे. तर नक्कीच आमचे या ठिकाणी आपण बघतोय पंच सुनील माळी, त्यानंतर पंच निलेश माळी इशारा करतायत सामना सुरू करण्याचा. अतुल माळी सलामीचा गोलंदाज. पहिला चेंडू या ठिकाणी फुलटॉस चेंडू फेकला होता. चेंडू गेला सरळ थर्ड मॅनच्या रिजन मध्ये. चौकार. झाला होता देवेंद्रजी. नक्कीच, परंतु या बघतोय फुलटॉस चेंडू फेकला होता. इथे मात्र जबरदस्त यू मिस साइड डेफिनेटली हिट. पुन्हा एकदा या ठिकाणी मागचं दार उघडं ठेवलं आणि या ठिकाणी मागच्या दारातूनच चोरी केली अतुल माळी यांनी. यष्टा उद्ध्वस्त केल्या. असं घडतं की ज्या वेळेस गोलंदाज यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतो त्या वेळेस आपण बघितलं असेल की परंतु महत्वाची रस्ता आपला लॉलीपॉप झाला होता तेव्हा आपल्याला खूप आपली लोक हवेत चालत होते, पण रस्त्यामुळे आपला सगळा डाऊनच झाला या परिसराचं वातावरण. हे सांगण्यासाठी गरजेचं आहे. पंच सामना चालू करा. इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक पुन्हा एकदा दांडी गुल केली आहे. दुसरा गडीबाज झालाय तो चरण.
थँक्यू डीजे मास्टर प्रोप्रायटर भरत जेमाळी. धन्यवाद डीजे. जबरदस्त संगीत या ठिकाणी वाजवलं जाते. आपण बघतोय छत्रपतींच्या आठवणींना उजाळा दिला जातोय. त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. परंतु बघतोय सद्यस्थितीला थोडीशी नाजूक परिस्थिती, थोडीशी या ठिकाणी कठीण परिस्थिती येऊन ठेपली आहे ती कोपरोली संघाची. कारण आपण बघितलं असेल कोपरोली संघानं पहिल्या सामन्यामध्ये काय जबरदस्त कामगिरी केली होती. कोण आहे? तर बोलूयात सामन्याकडे. आपण पाहतो या ठिकाणी एक जबरदस्त प्रयत्न केला गेला. इथे मात्र फुलटॉस चेंडू फेकलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा चेंडू या ठिकाणी यष्ट उद्ध्वस्त करण्याचा मानस होता, परंतु चेंडू केलाय षटकार. डीजे जबरदस्त संगीत या ठिकाणी वाजवलं गेलं. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आहे. आपण पाहतो या ठिकाणी चांगला प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत ऋषिकेश माळीने चेंडूवर नजर ठेवली. इथे मात्र या धावा वाचवल्यात, परंतु 2 धावा मिळतील. या 2 धावेनिशी आपण पाहतोय धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 12 धावा. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक. आता मात्र या ठिकाणी समाधानकारक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी बाद झाले होते ते कोपरोली संघाचं. चांगला प्रयत्न या ठिकाणी आपण बघतोय. नयन भंडारकर, माफ करा, विशाल बार्शीनं हा चेंडू फील्ड केला होता आणि अंतिम क्षणाला या ठिकाणी आपण बघतोय पहिल्या षटकाची सांगता पाहायला मिळते. 13 धावा धावफलकार बघायला मिळतात. 2 गडी बाद झाले. पहिला गडी बाद झाला तो निखिल, त्यानंतर बाद झाला तो चरण, आणि आता मात्र हितेश आणि साहिल ही जोडी खेळपट्टीवर खेळतीये. ती कोपरोली संघाची. एका बाजूला आपण बघतोय उत्कर्ष सावळे संघ आपल्या घरच्या मैदानावर चांगला प्रयत्न करतोय. दुसऱ्या फेरीतील हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आणि चला टाइमपास करू नका, पंच सामना त्वरित चालू करा. तर बघतोय आपण या ठिकाणी दुसऱ्या षटकासाठी या ठिकाणी पाचारण करण्यात आले. पवन माळी ह्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज राऊंड विकेट मारा करेल. आपण बघतोय पंचांच्या उजव्या हाताकडून या ठिकाणी उजव्या बाजूने पंचांच्या या ठिकाणी मारा करण्याचा प्रयत्न करेल. आपण बघतोय सावळे एंड कडून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल तो पवन माळी. आपण बघतोय ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय डावखुऱ्या हाताचा फलंदाज साहिल. साहिल ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय. एक षटकार जबरदस्त पद्धतीने लगावला होता त्यानं. इथे मात्र अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे अपील केलं होतं, परंतु पंचांनी अपील फेटाळलंय. लेग बायच्या स्वरूपाने ही एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एक धाव जमा होतीये ती मी म्हणेल ना कोपरोली संघाच्या खात्यामध्ये. एका धावेनं आपण बघतोय धावफलकावर धावा अंकित झाल्या त्या तब्बल 14 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पहिलं षटक फेकलं होतं अतुल माळीनं. काय जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी पहिल्या 3 चेंडूवर पाहिली होती. फक्त 4 धावा खर्ची केल्या होत्या, 2 विकेट्स मिळवल्या होत्या, परंतु त्यानंतर आपण बघितलं की या ठिकाणी षटकार आला, त्यानंतर चौकार आला, आणि अशा पद्धतीने आपण बघितलं षटकार आला आणि त्यानंतर मात्र 2 धावा आणि त्यानंतर 1 धाव असे शेवटचे 3 चेंडू पाहायला मिळाले. परंतु बघूया पवनमाळी पुन्हा तयार. इथे मात्र जबरदस्त यष्ट उद्ध्वस्त केल्यात. फलंदाजाला बाधून तमूत परतावं लागेल. तिसरा गडी बाद तो कोपरोली संघाचा.
जसं संगीत या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळते. आपण बघतोय फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्याने लिहिला, परंतु आजही आम्ही स्वाभिमानानं जगतो कारण आमचा इतिहास राजेशिव छत्रपतींनी लिहिला. आणि तशाच पद्धतीने या स्पर्धेच्या माध्यमातून छत्रपतींना मानाचा मुजरा आपण देऊयात, कारण आपण बघतोय जबरदस्त संगीत वाजवलं जाते. आमचे डीजे मास्टर अष्टविनायक साऊंड सर्व्हिसचे प्रोप्रायटर भरत माळी असतील, त्यानंतर आमचे प्रफुल्ल माळी असतील, त्यानंतर प्रीतम माळी, सार्थक माळी, सगळ्यांचा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतोय. आमचे प्रणित मात्रे जे डीजे ऑपरेटिंग करतायत त्यांचा मी मनापासून स्वागत करतोय. परंतु बघतोय वळतोय या सामन्याकडे, आता मात्र आपण बघतोय पवन माळी मागच्या चेंडूवर विकेट प्राप्त केली होती. या चेंडूवर पुन्हा एकदा आता मात्र पंचांनी बोट उंचावलंय आणि आता मात्र यावेळेस पाहायला मिळतंय हा चेंडू या ठिकाणी यष्ट्यांचा वेध घेणारा होता, परंतु मध्येच पायचीत पकडला गेला जात आहे आणि फलंदाजाला बाधून तंबूची वाट धरावी लागेल. इथे मात्र या ठिकाणी पुढचा गडी बाद झालाय तो कोपरोली संघाचा.
तर वळतो या ठिकाणी एकूण धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या तब्बल 14 धावा या ठिकाणी नवीन फलंदाज या ठिकाणी मिळतोय अभय अभय या ठिकाणी आपण पाहतो नवीन फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय पवन माळी बॅक टू बॅक 2 गडी या ठिकाणी त्यानं बाद केलेत मागच्या चेंडूवर आपण बघितलं होतं पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद झाला होता त्यावेळेस तो यष्ट्या उद्ध्वस्त केल्या त्यानंतर आपण पाहिलं की त्रिफळाचित केलं होत्या डावखरे हाताचा हा फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि डावखरे हाताचा फलंदाज आल्यानंतर मात्र थोडीशी क्षेत्ररक्षणाचे पांगापांग पाहायला मिळते तर बघतो आपण या ठिकाणी धावफलकावर धावा एकूणच आपल्याला 14 बघायला मिळत आहेत चार गडी बाद झालेत ते आतापर्यंत कोपरोली संघाचे आपण पाहतोय 4 बाद 14 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते दुसरं षटक पवन माळीच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाज पवन माळी गोलंदाजी करतोय बघूयात गोलंदाज तयार इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता चेंडू जातोय सरळ ट्रॅव्हल करतोय दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न धोका होईल की नाही आणि इथे मात्र आपण बघतोय 2 धाबा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत या 2 धावेनिशी आपण बघतोय धावफलकावर धावा अंकित झाल्या त्या तब्बल 16 जबरदस्त या ठिकाणी फेक केली होती परंतु कलेक्शन थोडंसं खराब या ठिकाणी पाहायला मिळालं ते निशांत माळीकरवी आणि त्याचा परिणाम बघतोय 2 धाबा सहजतेने कंप्लीट केल्या गेल्या या 2 धावेनिशी आपण पाहतोय धावफलकावर धाबा अंकित झाल्या त्या तब्बल 16 बघूया जिंकण्यासाठी कितपत आव्हान उभं करतायत मागच्या सामन्यामध्ये शेवकर संघाने काय दमदार कामगिरी केली होती तो सामना 1 अति जिंकला होता आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय हा सामना कशा पद्धतीने रंगेल इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नयन चेंडू खाली आलाय कोणती चूक केली जात नाहीये नयन भंडारकर जबरदस्त झेल टिपला जातोय फलंदाज मात्र बाद नवीन फलंदाज बंटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय बंटी जाताना दिसतोय आपण बघतोय गोलंदाज तिसरा गोलंदाज या ठिकाणी सावळे संघाचा पाहायला मिळेल तो देवेश माळी याच्या स्वरूपाने आपण बघतोय गोलंदाजीसाठी बघायला मिळेल तिसरा गोलंदाज देवेश माळी पहिलं षटक फेकलं होतं अतुल माळी यानं धावा खर्ची केल्या होत्या 10 माफ करा 13 त्यानंतर दुसरं षटक मात्र आपण बघितलं पवन माळी याचं जबरदस्त षटक पाहायला मिळाला फक्त धावा खर्ची केल्या त्यात 3 आणि एकूण धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्या तब्बल 16 देवेश माळी
सावळेंकडून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी आपण बघतोय एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न पूर्ण होईल का? आणि होय, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न या ठिकाणी पूर्ण केला जातोय. कारण आपण बघितलं होतं मिड विकेटच्या बाउंड्री लाईनवरून धावत जाऊन हा शॉर्ट मिड विकेट मध्ये चेंडू फील्ड केला गेला. अशा पद्धतीत आपण बघितलं 2 धावा सहजतेने चेस केल्या गेल्या. 2 धावेने या ठिकाणी आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलं ते तब्बल 18 या धावसंख्येवरती. 18 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. गोलंदाज देवेश माळी गोलंदाजी करतोय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. 18 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. एक शांत क्रिकेट या मैदानावर पाहायला मिळते. गोलंदाज देवेश तयार. इथे मात्र पुन्हा एकदा तोच ऍक्शन रिप्ले पाहायला मिळत आहे. जी गोलंदाजी असं वाटतंय जबरदस्त चेंडूचा टप्पा पडल्यानंतर जाऊन विसावतं ते विकेट किपरच्या हातामध्ये. जबरदस्त गोलंदाजी ती देवेश माळेची पुन्हा एकदा पाहायला मिळते. धावसंख्या तिथेच स्थिरावलेली 18 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. गोलंदाज देवेश पुन्हा तयार. इथे मात्र पुन्हा एकदा तशाच पद्धतीने ऍक्शन रिप्ले. आता मात्र जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू आणि बॅटचा संपर्क या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. बॅक टू बॅक 3 चेंडू या गोलंदाजाने निर्धाव फेकून या ठिकाणी कमबॅक केलाय. ते सावळे संघासाठी धावफलकावर धावा 18 धावा या ठिकाणी मात्र बघायला मिळतात. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू फेकला गेला. हा चेंडू मात्र जातो निर्धाव. इथे मात्र या ठिकाणी चेंडू आणि बॅटचा संपर्क जसा पाय व्हायला पाहिजे तसं आपल्याला बघायला मिळत नाहीये. आणि या ठिकाणी आपण पाहतोय धावफलकावर धावा 18 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. निशांत या ठिकाणी आपण बघतोय यष्टिरक्षण करतोय. इथे मात्र चूक केली की नाही? इथे मात्र चूक केली आहे निशांतनं. झेल घ्यायचा प्रयत्न केला होता परंतु एक धाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. या एकेरी धावेने आपण पाहतोय धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 19. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपूर्ण संपन्न झालाय. 3 षटकांच्या अंती आपण बघतोय 3 षटकांच्या अंती आपण बघतोय धावफलकावर 19 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. गडीबाज झाले ते तब्बल इथे मात्र चांगला प्रयत्न आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क आपल्याला बघायला मिळत नाहीये. विशाल बारशी ऑन द स्ट्राइक या ठिकाणी गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. बघूयात या ठिकाणी चेंडू तर गेला निर्धाव. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विशाल तयार. इथे मात्र पुन्हा एकदा तोच प्रयत्न. थोडीशी निराशा केली. आपण बघतोय वारंवार एकच स्टाईलने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतोय हा फलंदाज बंटी आणि त्यात निराशा हाती लागते. आपण बघतोय या ठिकाणी आपण आता मात्र पुन्हा एकदा तयार. एक धाव या ठिकाणी आता मात्र मिळते. या एकेरी धावेने आपण बघतोय धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 20 धावा धावफलकार या ठिकाणी बघायला मिळतात. विशाल बारशी गोलंदाजी करतोय. विशाल ऑन द स्ट्राइक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सावळे एंड कडून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. आणि या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाज विशाल गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 13 परंतु त्यानंतर मी म्हणेन की थोडीशी उतरती कळा लागली. यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा चेंडू टाकलाय गोलंदाजानं. पवन माळी चेंडू खाली पोहोचलाय. कोणती चूक केली जात नाहीये. विकेट मिळतीये. विकेटचं पतन होताना आपल्याला बघायला मिळते. पुढची विकेट सावळे संघासाठी.
शेगोडी लावलेली दिसत नाही, पण कुणी लावली असेल तर कृपया विजवा. अर्चनने विजवली एकदा तरी परत लावली वाटतं. अर्चन लावायचं, अर्चन लावली तिथं बघ. शेगोडी विजवाची आहे. अर्चन मस्कर तिथं लक्ष द्या. अर्चन मस्करला लक्ष द्यायला सांग. अर्चन मस्कर जरा बघा. वळतोय सामन्याकडे. इथे मात्र आडव्या बॅटनं पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे या ठिकाणी पुन्हा एकदा धावपतच्या स्वरूपाने हा फलंदाज या ठिकाणी बाद होईल बंटी. आणि आपण बघतोय धावफलकावर धाबा अंकित झाल्यात त्या आतापर्यंत. आपण बघतोय आपल्या रायगडचे भूमिपुत्र आणि इथे मात्र चांगला फटका. यावेळेस मात्र चेंडूला पंच केलंय, चेंडूला दिशा दिली आहे. आपण बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळतंय, परंतु हा चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. चौकार. या ठिकाणी संपन्न झालाय. 24 चेंडू आणि 24 धाबा जमा झाल्यात. जिंकण्यासाठी 25 धाबांचं लक्ष ठेवलं गेलंय. ते कोपरोली संघाच्या विरुद्ध केलटाना सावळे संघासमोर 24 चेंडू 25 धाबा. कंपल्सरी चेसिंग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. बघूयात या ठिकाणी कोपरोली संघ कशा पद्धतीने प्रयत्न करेल, समोरच्या संघाविरुद्ध कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. 24 चेंडू आणि 25 धाबांची गरज. चोवीस चेंडू आणि 25 धाबांची गरज या ठिकाणी आपण बघणार आहोत. एका बाजूला उत्कर्ष सावळे तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय कोपरोली. मी विनंती करते या ठिकाणी जावळे संघाचा संघनायक आणि जोबेली संघाचा संघनायक आपण नाणेफेक करण्यासाठी लगेचच यायचे. जावळे विपक्ष जोबेली या दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करेन की आपण प्लीज टॉस साठी यायचं आहे लगेचच. जावळे विपक्ष जोबेली या दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करेन, प्लीज टॉस साठी यायचं आहे. आपण बघतोय चालू असलेल्या दुसऱ्या फेरीतील पहिला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो. बाजूला आपण बघतोय उत्कर्ष सावळे संघ, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय कोपरोली संघ. हे दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध आपल्याला खेळताना बघायला मिळत आहेत. तर आता मात्र दुसरा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. एका बाजूला असेल जोबेली संघ तर दुसऱ्या बाजूला असेल जावळे संघ. दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत, दोन्ही संघ ताकदवान संघ आहेत आणि या ताकदवान संघांमध्ये आपण बघणार आहोत एक जबरदस्त चुरशीची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आपण बघतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक घरबसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत त्या सगळ्या प्रेक्षकांचं मी मनापासून स्वागत करतोय. कारण आपण बघतोय उत्कर्ष क्रिकेट क्लबच्या वतीनं या ठिकाणी या सामन्याचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. कैलासवासी सर्वेश, कैलासवासी योगेश, त्यानंतर कैलासवासी जीवन माळी यांच्या स्मरणार्थ आपण बघतोय उरण पनवेल आमदार चषक 2022 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मी विनंती करेन या ठिकाणी आरडी माळी आपल्याला विनंती असेल की आपण नाणेफेक करण्यासाठी जायचंय. आमची आरडी माळी यांना मी विनंती करेन की आपण नाणेफेक करण्यासाठी जायचंय. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण बघतोय आमंत्रित करतोय आरडी माळी यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. एक जबरदस्त या ठिकाणी पुढचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. एक हाय व्होल्टेजचा अजून एक सामना, अजून एक तर या मैदानावर पाहायला मिळेल. आणि कॅमेरामन इकडे कॅमेरा फिरवा एक मिनिट. अजून एक तरार या सामन्यावर आपल्या या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
आणि जोवेली संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. इथं जोवेली तर वळूया सामन्याकडे पुन्हा एकदा. 24 चेंडू आणि गरज असेल ती 25 धाबांची. पहिला चेंडू या ठिकाणी आपण बघतोय निर्धाव खेळला गेला तो निशांत माळी कर्वे आपण पाहतोय. निशांत माळी आणि अतुल माळी या दोन एक धाव या ठिकाणी आपण बघतोय संघाच्या खात्यामध्ये आणि निशांच्या खात्यामध्ये पहिली धाव जमा केली जाते आपण पाहतोय. या ठिकाणी कोपरोली विपक्ष उत्कर्ष सावळे असा हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय आणि पहिली धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे. 24 चेंडू आणि गरज असेल ती 25 धाबांची हा सामना जिंकण्यासाठी. परंतु बघतोय हळूहळू का होईना या ठिकाणी हा सामना या ठिकाणी 24 धाब्यापर्यंत मजल मारली होती पहिल्या सत्रामध्ये कोपरोली संघानं. विकेटची पडझड त्यांना रोखता आली नाही आणि परिणाम त्याचा या ठिकाणी आपण बघितलं की धाबांची या ठिकाणी कमी धाबांचं आव्हान या ठिकाणी सामोरं गेलं ते उत्कर्ष सावळे संघाच्या. परंतु बघतोय सद्यस्थितीला आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. गोलंदाज मिथुन या ठिकाणी गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडला आता मात्र अतुल माळी. अतुल माळी ऑन द स्ट्राईक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला फटका लगावला होता की नाही. चेंडू मात्र तारेला लागलाय, हा टेन्शनला लागलाय आणि आता मात्र आपण पाहतोय हा चेंडू क्षेत्ररक्षकांना संधी निर्माण झाली होती कारण या आल्टेशनच्या वायरला जागून जर का चेंडू खाली आला असता कोणी पकडला असता तर नक्कीच एक वेगळं चित्र बघायला मिळालं असतं. परंतु या ठिकाणी एक धाव मिळते ती सावळे संघाला. धावफलक 2. यावेळेस मात्र पुन्हा एकदा देखणा फटका आहे. चेंडू ट्रॅव्हल होत आहे, वेगाने जातोय थर्डमॅनच्या रिजन मध्ये. पहिला चौकार निशांत माळीच्या बॅटमधून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा देखणा फटका. चेंडू जाईल सरळ लॉंगअपच्या रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न आणि तोही पूर्ण या ठिकाणी आपण बघतोय. थोडीशी या ठिकाणी धाव असं वाटलं होतं धोक्याची होते की काय कारण अतुल माळी थोडेसे स्लो धावत होते आणि अशा परिस्थितीत आपण बघितलं मात्र ही धाव कंप्लीट केली गेली आहे आणि आपण पाहतोय या दुहेरीने आपण बघतोय धावफलकावर धाबा अंकित झाल्या. 8 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज मिथून गोलंदाजी करतोय. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला होता, धाव घ्यायची की नाही द्विधा मनस्थितीमध्ये अडकले होते. शेवटच्या क्षणाला मात्र नकार दिला तो अतुल माळी यांनी. एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळते या एकेरीने आपण बघतोय. तर बघतोय आपण या ठिकाणी एकही धाव घेतली गेली नाही आणि अशा परिस्थितीत बघतोय पहिल्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहतोय धावफलकावर धावा अंकित झाल्या त्या 8. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 18 आणि गरज असेल ती 17 धाबांची. 18 चेंडू 17 धाबांची गरज. सामना तसा बघायला गेलं तर बरोबरीचा आहे. प्रत्येक चेंडूवर एकेरी धाव घेणं गरजेचं असेल. परंतु कोपरोली संघाला हा सामना जिंकायचा असेल तर निर्धाव चेंडूची 7 विकेटची गरज असेल आणि सावळे संघाला हा सामना जर का जिंकायचा असेल तर निशांत माळी याला मात्र खेळपट्टीवर उभं राहावं लागेल. कारण निशांत माळीमध्ये ताकद आहे, क्षमता आहे, निशांत माळीमध्ये कुवत आहे हा सामना लवकरात लवकर आपल्या बाजूने खेचण्याची. परंतु पाहूया सद्यस्थितीला आपण बघतोय दोनही खेळाडू चांगला खेळ करतायत. सद्यस्थितीला आपण पाहतोय 18 चेंडू आणि 17 धाबांची गरज. 18 चेंडू 17 धाबांची गरज. गोलंदाज चरण. पहिला चेंडू या ठिकाणी आपण बघतोय आपल्या उंचीचा पुरेपूर वापर केला जातोय, कांद्याचा पुरेपूर वापर केला जातोय. गुडलेंच्या स्पॉटवरून चेंडूला या ठिकाणी उसळी देण्याचं काम केलं जात आहे. आपण पाहिलं होतं हा चेंडूला या ठिकाणी ऑफस्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी प्रयत्न झालाय गोलंदाजाकरवी. हा चेंडू आता मात्र आपण बघतोय हा चेंडू आता मात्र स्वेर टाकला जातोय. या स्वेर धाब्यानं धावफलकावर आपण बघतोय 9 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत.
इथे मात्र पंच या ठिकाणी बोट उंचावतील आणि आता मात्र पहिल्या विकेटचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय, या ठिकाणी संपलाय पहिल्या विकेटचा शोध या ठिकाणी पूर्ण झालाय, गडी बाद झाला अतुल माळी. संघ सावले गावाचा अतुल माली स्पॉन्सर हा या क्रिकेट संघाचा. अतुल माली स्पॉन्सर भारी क्रिकेट संघाचा. अतुल माली हाय दिलदार स्पॉन्सर संघाचा. अतुल माली कॅप्टन भारी क्रिकेट संघाचा. अतुल माली हाय दिलदार स्पॉन्सर संघाचा. धन्यवाद डीजे. तर आपण बघतो या ठिकाणी चांगला प्रयत्न केला होता अतुल माळी यांनी, परंतु यावेळेस आपण पाहिलं हा चेंडू जिवारी लागला, विकेट या ठिकाणी देऊन गेला तो कोपरोली संघाला. धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 9. या षटकाचा विचार करायला गेलं तर 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. शेवटचे 16 चेंडू आणि गरज असेल ती 16 धाबांची. 16 चेंडू 16 धाबांची गरज. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 25 धाबांचं आव्हान ठेवलं होतं. आव्हान तसं बघायला गेलं तर सोपं आहे, परंतु रात्रीची थंडी पाहता, रात्रीचं दव पाहता, रात्रीचं मॉइश्चर पाहता हे आव्हान थोडंसं खडतर असणार आहे, कारण गोलंदाजांना पोषक असलेली खेळपट्टी नक्कीच तयार झाली, परंतु त्या उलट कामगिरी करायची आहे. कारण आपण नेहमी म्हणतो की कधी कधी संधी आपल्याला सहजासहजी भेटत नसते, ती आपण आपल्या कार्यातून निर्माण करायची असते आणि इथे तेच करायचं आहे ते या फलंदाजांना. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला होता. आपण बघतोय चेंडूला पंच करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मी सुरुवातीपासूनच सांगतो, प्रत्येक फलंदाजाला आपण सांगत होतो या ठिकाणी वेट अँड वॉचचं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल, कारण आपण बघायला लागते या ठिकाणी रात्रीचं क्रिकेट म्हटल्यानंतर तुम्ही चेंडूची पाहणी करा आणि मग स्ट्रोक्स खेळा. परंतु या ठिकाणी आपण बघतोय निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी या षटकातील पूर्ण झालाय. शेवटचे 15 चेंडू शिल्लक, गरज असेल ती 16 धाबांची. 15 चेंडू 16 धाबा. पंधरा चेंडू 16 धाबा. हाही चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र पाहायला मिळते शेवटचे 14 चेंडू आणि गरज असेल ती 16 धाबांची. या संघामध्ये या सामन्यामध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळते. अगदी आपल्या उंचीचा पुरेपूर वापर केला जातोय तो चरण या गोलंदाजा करवी आणि प्रत्येक चेंडू मिश्रित टाकला जातोय, कधी उसळी देणारे चेंडू तर कधी खोलवर टप्प्याचे चेंडू. इथे मात्र चेंडूला थोडंसं शॉट ठेवलं होतं, धोका होऊ शकत होता, परंतु या ठिकाणी सिली मिडॉपच्या क्षेत्ररक्षकानं चांगला प्रयत्न केला, चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं. चरण करवी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते आणि आता मात्र आपण बघतोय शेवटचा चेंडू आता मात्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावर धाबा आपण बघतोय आतापर्यंत 9. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 17 धाबांची गरज होती, परंतु या ठिकाणी मात्र लगातार आपण पाहिलं सावळे संघानं 5 चेंडू निर्धाव खेळला आणि अशा परिस्थितीत आपण पाहतोय. बघूया शेवटच्या चेंडूवर काय किती धाव मिळतील. आणि इथे मात्र आपण बघतोय हे षटक मी म्हणेन की मेडन टाकलंय, कारण 1 चेंडू हे सोयी टाकला होता या गोलंदाजानं. आता मात्र शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील आणि गरज असेल ती 16 धाबांची. 12 चेंडू 16 धाबा. मागच्या सामन्यामध्ये असंच चित्र निर्माण झालं होतं, परंतु त्यावेळेस प्रवीण गाताड्यानं काय भन्नाट फलंदाजी केली होती आणि अशा परिस्थितीत आता मात्र पुन्हा एकदा तेच चित्र सावळे संघासमोर येऊन टेपलंय. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती 16 धाबांची. नवीन गोलंदाज अभय. बारा चेंडू 16 धाबा या ठिकाणी पूर्ण करायचे आहे. जिंकण्यासाठी आपण पाहतोय डोक्यानं फलंदाजी. आपण नेहमी म्हणतो की शांत डोक्यानं केलेली फलंदाजी तुम्हाला नेहमीच यशस्वी करत असते, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी केली ती गोलंदाज चरणनं आणि अशा परिस्थितीत आपण पाहतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 9. शेवटचे 12 चेंडू शिल्लक, गरज असेल ती 16 धाबांची. 12 चेंडू 16 धाबा. ऑन द स्ट्राइक या ठिकाणी आपण बघतो निशांत माळी. निशांत माळी ऑन द स्ट्राइक. यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू गेलाय तो सरळ सिली मिडॉपच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चांगला प्रयत्न केला होता निशांत माळीने. असं वाटलं होतं चेंडूला फक्त पुश केलं होतं, असं वाटलं होतं की या कार्पेट पद्धतीच्या फटक्यावर 2 धाबा तरी मिळतील, परंतु 1 धाव या ठिकाणी पाहायला मिळते. या एकेरीने आपण पाहतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या 10. अजूनही गरज असेल शेवटचे 11 चेंडू आणि 15 धाबांची. 11 चेंडू 15 धाबा. एखाद मोठा फटका या सामन्यामध्ये पुन्हा एकदा परत आणू शकतो सावळे संघाला, परंतु पाहूयात तो फटका मारण्यासाठी कोणता
फलंदाज आपल्या मनगटातील ताकद जागा करेल या रात्रीच्या थंडीमध्ये, कोणता फलंदाज या प्रेक्षकांना गरम करण्याचं काम करेल. परंतु बघूयात गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो अभय राऊंड विकेट मारा करतोय या डावखुऱ्या फलंदाजासाठी. आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय शेवटचे 11 चेंडू आणि 15 धावांची गरज. कृपया स्पीडअप करायचे विनंती असेल. 11 चेंडू 15 धावांची गरज. इथे मात्र कडेकडे स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न केलाय तो देवेश माळीनं चूक केली आहे. आपण बघतोय असं म्हणतात की क्रिकेटमध्ये या ठिकाणी फुटवर्क नसेल तर या ठिकाणी कधी कधी फलंदाजाला स्ट्रोक्स स्ट्रोक्स या ठिकाणी मारण्यात प्रयत्न या ठिकाणी अडचण होते. परंतु पाहतोय आपण या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं फुटवर्क या ठिकाणी केलं जात नाहीये देवेश माळीकरवी. निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचे 10 चेंडू शिल्लक, 15 धावांची गरज. पुढचा चेंडू या ठिकाणी आपण बघतोय देवेश माळी, त्याच्यामध्ये ताकद आहे, त्याच्यामध्ये क्षमता आहे. परंतु ती क्षमता आपण नेहमी म्हणतो की साखर गोड आहे ते कागदावर लिहून चालत नाही, ती खाल्ल्यानंतरच तिची चव कळते. त्याच पद्धतीने मी म्हणेन की मित्रांनो क्रिकेटचा खेळ आहे. तुम्ही किती मोठे खेळाडू असा, मैदानावर तुमचा खेळ दिसला नाही तर तुमची खेळाडू म्हणून गणना केली जात नाहीये. परंतु बघूयात शेवटचे 9 चेंडू शिल्लक, गरज असेल ती 15 धाबांची. 9 चेंडू 15 धाबा. आठ चेंडू 14 धाबांची गरज. समीकरण थोडंसं आता या ठिकाणी आपण बघतोय 12 चेंडू 16 धाबांचं समीकरण होतं. परंतु आता मात्र देवेश माळीनं या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर तब्बल 2 चेंडू निर्धाव खेळले आणि त्यानंतर आलेली ही एक सिंगल. आता मात्र थोडीशी कठीण परिस्थिती निर्माण झाली सावळे संघासाठी. आपण बघतोय एकाच मोठा फटका येणं गरजेचं असेल. परंतु पाहतोय आपण या ठिकाणी शेवटचे 8 चेंडू शिल्लक, गरज असेल ती 14 धाबांची. 8 चेंडू 14 धाबा. या ठिकाणी आपण बघतोय मिड विकेटचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं आपल्याला गेलेला पाहायला मिळतोय. परंतु बघतोय गोलंदाज जबय. 8 चेंडू 14 धाबा. शेवटचे 7 चेंडू आणि 14 धाबांची गरज. निशांत माळी आता मात्र बघतोय ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये काय दमदार फलंदाजी केली होती प्रवीण गाताडेनं, परंतु या सामन्यात आपण बघतोय 7 चेंडू 14. इथे मात्र पुन्हा एकदा पंचांचा इशारा मिळतो. हा चेंडू मात्र स्वेर टाकला जातोय आणि या स्वेर धाबेनं धावफलकावर धाबा अंकित झाल्या त्या तब्बल 12. अजूनही गरज असेल ती 13 धावांची. 12 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही 13 धाबांची गरज. शेवटचे 7 चेंडू शिल्लक. गोलंदाज एकाच मोठा फटका आला तर या सामन्यामध्ये मजा येऊ शकते. परंतु इथे मात्र आपण बघतोय चेंडू गेलाय तो सरळ शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती 12 धाबांची. ऑन द स्ट्राईक या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळेल तो निशांत माळी. नॉन स्ट्राईक एंडला या ठिकाणी आपण बघतोय देवेश माळी. विचार करायला गेले तर इनिंगचा या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली. तब्बल 11 चेंडू निर्धाव टाकले. मी म्हणेन या ठिकाणी कोपरोली संघाच्या गोलंदाजाने 11 चेंडू निर्धाव खेळले. ती मी म्हणेन सावळे संघाच्या फलंदाजाने. आता मात्र ही कुठेतरी उणीव भरून काढायला पाहिजे. कारण आपण बघतोय शेवटचे 6 चेंडू शिल्लक, गरज असेल ती 12 धावांची. 13 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 6 चेंडू 12 धावांची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद झालाय तो सावळे संघाचा अतुल माळीच्या स्वरूपानं. तर बघतोय आपण या ठिकाणी आपण पाहतोय जशा पद्धतीनं
शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि या 6 चेंडूसाठी आपण बघतोय निखिलच्या हातामध्ये चेंडू देण्यात आले. आपण बघतोय ऑन द स्ट्राइक निशांत माळी, 12 धावांची गरज. हा चेंडू आता मात्र या ठिकाणी पाहतोय पंचांनी इशारा दिला, हा चेंडू खराब असल्याचा निर्वाळा मिळतोय. स्वैर चेंडूचा इशारा मिळतोय. या स्वैर धावेनं आपण बघतोय धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 14 आणि गरज असेल ती 11 धावांची. 14 धावा या ठिकाणी आपण बघतोय. शेवटचे 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. पहिला चेंडू खराब टाकला गोलंदाजानं, गोलंदाज निखिल. इथे मात्र चांगला प्रयत्न, चेंडूला सरळ हुक केलाय, चेंडूला फेकून दिलाय सरळ डीप कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये जातोय हा सरळ चौकार. आणि 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मित्रांनो आणि 7 धाबांची गरज आहे. 5 चेंडू 7 धाबांची गरज आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज निखिल या ठिकाणी आपण बघतोय एक धाव पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धाबेसाठीचा प्रयत्न होईल का? आणि इथे मात्र 2 धाबा पूर्ण केल्या जात आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल ती निशांत माळी देवेश माळी या जोडीमध्ये. शेवटचे 4 चेंडू आणि गरज असेल आता मात्र 5 धाबांची. एका चौकाराने या ठिकाणी चित्र बिघडलंय ते कोपरोली संघाचं, परंतु निशांत माळी जोवर आहे तोवर मी म्हणेन की सावळे संघ जिवंत असेल. कारण आपण बघतोय शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती 5 धाबांची. 4 चेंडू 5 धाबांची गरज. हा सामना जवळपास या ठिकाणी आपण बघतोय अटीतटीचा लढत या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज निखिल मात्र शर्ती करतोय, आपल्या गोलंदाजीमध्ये चांगले चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय सरळ डीप कव्हर पॉइंट मध्ये जातोय सरळ हात चौकार. तुला इबादत करले कंपल्सरी एका धाब्याची गरज आहे. कारण आपण बघतोय शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील आणि एका धाब्याची गरज. 3 चेंडू एका धाब्याची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि या ठिकाणी आपण बघतोय कंपल्सरी चेसिंग या टुर्नामेंटचा नियम आहे आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय शेवटचे 3 चेंडू शिल्लक एका धाब्याची गरज. काय किमया केली होती चरणनं, काय गोलंदाजी केली होती अभयनं, परंतु मी म्हणेन की खराब कामगिरी केली ती निखिलनं. कारण आपण पाहिलं अख्खूट टप्प्याचे चेंडू टाकले आणि त्यावर मारलेले चौकार निशांत माळीनं. आणि आपण पाहिले जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी दाखवली ती निशांत माळीने. आपल्या हाती या ठिकाणी जबाबदारी घेताना हा सामना आपल्या बाजूला झुकवण्याचा प्रयत्न केलाय. आणि इथे मात्र आपण बघतोय हा चेंडू दिलाय फेकून सरळ. आपण बघतोय चेंडू जातोय सरळ. एका धावेसाठी हा सामना जिंकलाय तो कोपरोली संघाविरुद्ध आपण पाहतोय उत्कर्ष सावळे संघानं. नक्कीच कोपरोली संघ आपण जबरदस्त या ठिकाणी प्रयत्न केला होता, चांगली गोलंदाजी केली, चांगली फलंदाजी केली, चांगला खेळ दाखवला तो चरण आणि अभय या 2 गोलंदाजांनी या 2 खेळाडूंनी. परंतु त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरलं मी म्हणेन निखिल या गोलंदाजानं. आणि या सामन्याचा सामना बी ठरतोय नो डाऊट निशांत माळी